नमस्कार, आपण पाहत आहात प्रखर न्यूज। सटाणा शहरातील जिजामाता उद्यानाच्या संरक्षण भिंतीच्या मुद्द्यावरून सुरू झालेलं आंदोलन अखेर मागे घेण्यात आलंय। साक्री शिर्डी राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या पार्श्वभूमीवर जिजामाता उद्यानाची भिंत पाडण्यात आल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते मंगेश भामरे यांनी उपोषण सुरू केले होते। नगरपालिका प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या विरोधात संताप व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी आंदोलकांकडून करण्यात आली होती। या आंदोलनाची दखल घेत अखेर सटाणा नगर परिषद प्रशासन मैदानात उतरले। सटाणा नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी ज्योती भगत पाटील, उपनगराध्यक्ष सुमित वाघ, गटनेते राहुल बाबा पाटील, चेतन रोंदळ आणि चेतन मोरे यांनी आंदोलकांची चर्चा केली। आंदोलकांच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते मंगेश भामरे यांनी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते निंबू सरबत घेऊन आंदोलन मागे घेतले। आता प्रशासन दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी कितपत करते याकडे मात्र संपूर्ण सटाणेकरांचं लक्ष लागले। प्रखर न्यूज साठी भगवान पवारसह भैया साहेब माळी, सटाणा।